शिवराय, आजची आपली भटकंती आहे बिदर जिल्ह्यातील हा बिदर किल्ला हा पाहण्यासाठी आपण आलेलो आहे। या संपूर्ण बिदरगडाची आता मी तुम्हाला सफर करू घडवून आणणार आहे। तर चला शेवटपर्यंत माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये राहा। आपल्याला संपूर्ण या गडाची सफर करून आणत आहे। प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भव्य असा हा दरवाजा पाहायला मिळतो आणि या दरवाजावरती असलेले या ठिकाणी असलेले हे टोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। बहामनी राजवंशातील सुलतान अहमद शाह पहिला याने 1427 मध्ये आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली आणि अनेक इस्लामिक स्मारकांचा आपला किल्ला बांधला। बिदर जिल्ह्यात 30हून अधिक स्मारके आहेत। 2014 मध्ये युनेस्कोने या संस्कृतीला जागतिक वारसा स्थळ म्हणून तात्पुरती यादीमध्ये समाविष्ट केले होते। या प्रदेशातील इतर किल्ल्यांसह दक्खन सल्तनतचे स्मारक आणि किल्ले या नावाने या किल्ल्याचा समावेश केला होता। बिदर किल्ल्याने अनेक ऐतिहासिक टप्पे पाहिले आहेत। बहमनी राजवंशाचा उदय आणि पतन, 5 दक्खन सुलतानाचा उदय आणि वेगळेपणा, फारिदशाही आणि आदिलशाही राजवंशांनी ताब्यात घेतलेला आणि अखेर 1657 मध्ये बिदरच्या नाकेबंदीत मुघल सम्राट औरंगजेबाने जिंकलेला हा किल्ला। 14व्या शतकात बिदर ही बहमनी राज्याची राजधानी होती। हा किल्ला अहमद शाह वली बहमनी यांनी बांधला होता। 15व्या शतकात सुलतान अहमद शाह पहिल्याने कलबुर्गी वरून बिदर येथे आपली राजधानी हलवताना या किल्ल्याचे नूतनीकरण केले होते। बिदर किल्ला अहमद शाह वली बहामनीने बांधला होता। जुन्या किल्ल्याची अचूक मांडणी त्याच्या दुहेरी संरक्षणात्मक तटबंदीसह आता स्पष्ट नाही। लोककथेनुसार जुना किल्ला किल्ल्याच्या सध्याच्या हद्दीत पश्चिम भागात तख्त महारापासून कलमाडी दरवाजापर्यंत आणि ज्या शिखरावर वीर संगयाचे मंदिर बांधले गेले होते त्या शिखरापर्यंत त्याच्या भिंतीच्या पायथ्याशी जुनी पाण्याची टाकी होती। पर्शियन विद्वान फिरिश्ता यांनी तारीख फिरिश्ता या पुस्तकात ऐतिहासिक नोंदणी करून याची पुष्टी केली आहे। 1321-22 मध्ये तुघलक राजघराण्याचा राजकुमार उलुग खान, जो नंतर दिल्लीचा सुलतान महम्मद बिन तुघलक बनला, याने बिदरचा जुना किल्ला काकतीय राजघराण्याकडून जिंकला। बहामनी सल्तनत 1347 स्थापन झाल्यानंतर सुलतान अलाउद्दीन बहशान शहाने बिदरवर कब्जा केला। अहमद शाह पहिला च्या कारकिर्दीत बिदरला बहमनी राज्याची राजधानी बनविण्यात आले। अहमद शाहच्या राजवटीत जुना किल्ला पुन्हा बांधण्यात आला आणि सुंदर मदरसे, मशिदी, राजवाडे आणि बागा उभारण्यात आल्या। फिरिश्ता नोंदवते की पुनर्बांधणी 1429 मध्ये सुरू झाली आणि 1432 संपली। 1619-20 मध्ये स्वतंत्र विजापूर सल्तनतने बिदर किल्ला ताब्यात घेतला, परंतु 1657 मध्ये तत्कालीन मुघल व्हाईसरॉय औरंगजेबाच्या हाती आला आणि 1686 मध्ये औपचारिकपणे तो मुघल साम्राज्यात 1724 मध्ये बिदर निजामांच्या असफ जाही राज्याचा भाग बनला। नवाब मीर सईद मोहम्मद खान, जो असफ जाह पहिला यांचा तिसरा मुलगा होता, त्यांनी 1751 ते 1762 पर्यंत बिदर किल्ल्यावरून राज्य केले, जोपर्यंत त्याचा भाऊ मीर निजाम अली खान, ज्याला असफ जाह
दुसरा म्हणूनही ओळखले जाते, त्याला कैद केले आणि नंतर 16 सप्टेंबर 1763 रोजी किल्ल्यात त्याची हत्या केली. बिदरचे जुने नाव मोहम्मदाबाद हे सराबत जंगच्या राजवटीचा संदर्भ देते. निजामांच्या राजवटीत किल्ल्यावरील जवळजवळ सर्व राजवाडे सरकारी कार्यालय ठेवण्यासाठी वापरले जात असे. निजामांच्या राजवटीच्या स्थापनेनंतर सर्व राजवाड्यांना सरकारी कार्यालय घेऊन टाकण्यात आले होते. सरकारी 1956 मध्ये जेव्हा राज्याचे विभाजन झाले, तेव्हा बिदरच्या स्थापनेनंतर स्थापन झालेल्या म्हैसूर राज्य हैदराबाद आता राज्याचे सरकारी कार्यालय काढून टाकण्यात भाग बनले. 1956 बिदर किल्ला हैदराबाद राज्याने स्थापन झालेल्या